99% लोकांना माहीत नसणाऱ्या आश्चर्यकारक गोष्टी. नमस्कार मित्रांनो, आपण दररोज अनेक गोष्टी पाहतो, ऐकतो आणि अनुभवतो. पण आपल्या आजूबाजूला अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्याबद्दल 99% लोकांना माहीत नसतं. आज आपण अशाच काही भन्नाट आणि अविश्वसनीय तथ्यांबद्दल जाणून घेणार आहोत. या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मेंदूबद्दल. मानवी मेंदू एवढा शक्तिशाली आहे की तो एका सेकंदात लाखो माहिती प्रक्रिया करू शकतो. शास्त्रज्ञांच्या मते आपल्या मेंदूची मेमरी क्षमता इंटरनेटवरील प्रचंड डेटापेक्षा जास्त असू शकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण आपल्या मेंदूचा पूर्ण वापर करत नाही. अनेक लोक आपण फक्त 10% मेंदू वापरतो असं म्हणतात. ते पूर्णपणे खरं नसलं तरी आपल्या मेंदूमध्ये अजूनही अनेक रहस्य दडलेली आहेत. दुसरी गोष्ट, आपल्या शरीरातील हाडे स्टीलपेक्षा मजबूत असतात. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. समान वजनाच्या स्टीलपेक्षा मानवी हाडे अधिक मजबूत असू शकतात आणि त्यामुळे आपल्या शरीराची रचना किती अद्भुत आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. तिसरी गोष्ट, ऑक्टोपस या समुद्र प्राण्याला 3 हृदये असतात. त्यापैकी 2 हृदये रक्तक्रियेकडे पाठवतात. तिसरं हृदय संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा करतं आणि विशेष म्हणजे जेव्हा ऑक्टोपस पोहतो तेव्हा त्याचे मुख्य हृदय काही काळ थांबतं. चौथी गोष्ट, मध हे कधीही खराब होत नाही. हजारो वर्ष जुना मध देखील खाण्यायोग्य आढळला आहे. पुरातत्ववेत्यांना प्राचीन इजिप्तच्या थडग्यांमध्ये सापडलेला मध आजही सुरक्षित अवस्थेत मिळाला होता. पाचवी गोष्ट, पृथ्वीवरील सर्व मुंग्यांचं एकत्रित वजन जवळपास सर्व मानवांच्या वजनाएवढा असल्याचा अंदाज आहे. लहान दिसणाऱ्या या जीवांची संख्या एवढी प्रचंड आहे की हे तथ्य अविश्वसनीय वाटते. सहावी गोष्ट, आपण झोपेत असताना देखील आपला मेंदू काम करतो. खरं तर काही वेळा झोपेदरम्यान मेंदू अधिक सक्रिय असतो. त्यामुळेच आपल्याला स्वप्न पडतात आणि दिवसातील माहिती व्यवस्थित साठवली जाते. सातवी गोष्ट, जगातील सर्वात खोल ठिकाण म्हणजे पॅसिफिक महासागरातील मारियाना ट्रेंच. ते एवढं खोल आहे की त्यामध्ये एव्हरेस्ट पर्वत ठेवला तरीसुद्धा त्यावर पाण्याचा थर उरेल. आठवी गोष्ट, केळी हे तांत्रिकदृष्ट्या फळ नसून एक प्रकारची बेरी आहे. पण स्ट्रॉबेरीला मात्र खऱ्या अर्थाने बेरी मानलं जात नाही. निसर्ग कधीकधी खूप विचित्र नियम पाळतो, नाही का? नववी गोष्ट, तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्या एकमेकांना जोडून सरळ रेषेत मांडल्या तर त्यांची लांबी सुमारे 1,00,000 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. म्हणजे काय, तर पृथ्वीला 2पेक्षा जास्त वेळा वेढा घालता येईल. 10वी गोष्ट, शार्क हे डायनासोरपेक्षा सुद्धा जुने आहेत. डायनासोर पृथ्वीवर येण्यापूर्वी शार्क समुद्रात अस्तित्वात होते. 11वी गोष्ट, विश्वात एवढे तारे आहेत की पृथ्वीवरील सर्व समुद्र किनाऱ्यांवरील वाळूच्या कणांपेक्षा त्यांची संख्या जास्त असू शकेल. 12वी गोष्ट, आपण दररोज हजारो निर्णय घेतो. त्यापैकी बहुतेक निर्णय आपला मेंदू नकळत घेत असतो. त्यामुळे त्याला वाटतं की त्यापेक्षा आपले अवचेतन मन खूप जास्त शक्तिशाली आहे. आता 13वी गोष्ट ऐकूया. कोआला हा प्राणी दिवसातून जवळपास 20 तास झोपतो आणि म्हणूनच तो जगातील सर्वात आळशी प्राण्यांपैकी एक मानला जातो. 14वी गोष्ट, मानवी शरीरातील सर्व पेशी दररोज मरतात, नवीन पेशी तयार होतात. काही वर्षानंतर तुमच्या शरीरातील बहुतांश पेशी पूर्णपणे बदललेल्या असतात. 15वी गोष्ट, जर पृथ्वीचा इतिहास एका वर्षात मांडला तर आधुनिक मानव फक्त 31 डिसेंबरच्या शेवटच्या काही मिनिटात दिसेल. म्हणजेच मानवजातीचा इतिहास पृथ्वीच्या इतिहासाच्या तुलनेत अत्यंत लहान आहे. 16वी गोष्ट, तुम्ही हसता तेव्हा शरीरात आनंद निर्माण करणारी रसायने तयार होतात आणि त्यामुळे हसणे हे फक्त भावना नसून आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. 17वी गोष्ट, काही झाडे एकमेकांशी संवाद साधतात. हो, काही झाडं एकमेकांशी संवाद साधतात त्यांच्या मुळांद्वारे आणि जमिनीतील बुरशीच्या जाळ्यांद्वारे ते पोषक द्रव्ये आणि माहितीची देवाणघेवाण करतात. 18वी गोष्ट, चंद्र पृथ्वीपासून दरवर्षी सुमारे 3.8 सेंटीमीटर दूर जातो आहे. लाखो वर्षानंतर पृथ्वीवरील दृश्य पूर्णपणे वेगळं असू शकतं. 19वी गोष्ट, जगातील सर्वात मोठा जीव हत्ती नाही, निळा व्हेल नाही, अमेरिकेतील एका जंगलाखाली पसरलेली बुरशी आहे. ती अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेली आहे. 20वी गोष्ट, आणि हो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही सध्या जिवंत आहात. हीच एक मोठी चमत्कारिक गोष्ट आहे. विश्वातील अब्जावधी घटनांनंतर तुमचा जन्म झाला आहे.
तुमचे अस्तित्व हेच अत्यंत दुर्मिळ आहे. मित्रांनो, जग हे आश्चर्याने भरलेलं आहे. आपण जेवढे शिकतो, तेवढं आपल्याला जाणवतं. अजून किती काही जाणून घ्यायचं बाकी आहे. त्यामुळे उत्सुकता जिवंत ठेवा. नवीन गोष्टी शिकत राहा आणि ज्ञानाचा शोध कधीही थांबवू नका. कारण जगातील सर्वात मोठं रहस्य अजूनही आपल्या आजूबाजूलाच लपलेलं असू शकतं. धन्यवाद. परत भेटूया नवीन माहितीमधून.